लाडक्या बहिणींसाठी अत्यंत असा एक महत्त्वाचा मेसेज आहे. सध्या ई-के-वाय-सीचा खूप मोठा गोंधळ झाला आहे आणि त्यामुळे खूप जणांचे पैसे आलेले नाही. त्यामुळे काय झालं की सध्या आता एक फ्रॉड गँग सक्रिय झाली आहे. अननोन नंबरवरून कॉल येत आहे, मेसेज येत आहे. ई-के-वाय-सीसाठी व्हेरीफाय करत आहे असं विचारत आहे आणि एक ओ-टी-पी पाठवत आहे, ओ-टी-पी मागवत आहे ते. तर कृपया हा ओ-टी-पी तुम्ही देऊ नका. हा फ्रॉड कॉल आहे. कुणीही ऑफिसमधून कॉल करून तुम्हाला ओ-टी-पी मागणार नाही. तर त्यासाठीच हा व्हिडिओ बनवायचा होता, की आजचीच सकाळची घटना आहे. आम्हाला माहीत झालं, की एका जणाचा कॉल आला एका महिलेला आणि त्याने ओ-टी-पी मागितला, की तुमचा ओ-टी-पी द्या. सध्या तुमची ई-के-वाय-सी झालेली नाही. तुमची ई-के-वाय-सी करण्यासाठी तुम्हाला एक ओ-टी-पी पाठवला आहे. तो ओ-टी-पी सांगा. म्हणजे सुदैवाने असं झालं, की त्या महिलेला म्हणजे कळत नव्हतं, की ओ-टी-पी कसं द्यावा, काय द्यावा. तर तिनं आल्यानंतर सांगितलं, की तो माणूस काहीतरी सांगत होता, ओ-टी-पी द्या, ओ-टी-पी द्या. तिला देखील माहीत नव्हतं, की ओ-टी-पी काय असतं. तर बघितल्यानंतर कळालं, की ते फ्रॉड ओ-टी-पी पाठवलेला होता. तर तुम्हाला विनंती आहे, की सध्या टोळी सक्रिय झालेली आहे. महिलांच्या के-वाय-सी झालेला नाही. त्यामुळे महिला देखील आता नाराज आहे. त्यांना माहीत आहे. त्यामुळे त्यांना माहीत आहे, की आता फ्रॉड कसं करायचं. जर त्यांनी तुम्हाला ओ-टी-पी पाठवला आणि तुम्ही ओ-टी-पी दिला, तर तुमचं अकाउंट 100% खाली करणार आहे. त्यामुळे तुम्हाला हीच विनंती आहे, की कुठलाही ओ-टी-पी देऊ नका. तुम्हाला कुणीही कॉल करत नाही. जर एकाच नंबरवरून तुम्हाला नेहमी कॉल येत असेल, तर तो नंबर ब्लॉक करा. त्याला डिलीट करून टाका आणि कुठलाही ओ-टी-पी देऊ नका. मी पुन्हा एकदा सांगतो, ओ-टी-पी बिलकुल द्यायचा नाही. जर तुम्हाला एखाद्याने सांगितलं, की मी लाडक्या बहिणी याच्यामधून बोलतो आहे, तुमचा ओ-टी-पी द्या, तर ओ-टी-पी द्यायचा नाही. कारण की सध्या टोळी सक्रिय झाली आहे आणि त्यांना माहीत आहे, की महिला आता के-वाय-सी झालेली नाही खूप साऱ्या महिलांची. ते लगेच ओ-टी-पी देऊन टाकतील. त्यामुळे खूप जणांना ते फसवतील. तर तुम्हाला विनंती आहे, की हा व्हिडिओ तुमच्या ग्रुपमध्ये टाका, जेणेकरून ही सक्रिय टोळी आहे यांचा बंदोबस्त होईल. धन्यवाद.